वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ लपवणारा निलेश चव्हाण आता कोठडीची हवा खातोय. पण या निलेशच्या अटकेमुळे हैवान हगवणे आणि निलेश चव्हाणचं नेक्सस समोर आलंय. वैष्णवीचा झालेला छळ आणि तिचा मृत्यू या सगळ्याशी निलेशचा जवळचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याचमुळे आज कोर्टात सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद रंगला. निलेशच्या अटकेनंतर वैष्णवी मृत्यू प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट समोर आलाय. या प्रकरणातला एक मोठा पुरावा नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक केलेल्या निलेश चव्हाणकडे होता आणि हा पुरावा म्हणजे निलेश चव्हाणकडनं जप्त झालेले मोबाईल. वैष्णवीची नणंद करिश्माचा आणि सासू लता हगवणेचा मोबाईल निलेशकडे असल्याचं त्यानं चौकशीत सांगितल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. तसंच वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबात फोन कॉल झाल्याची माहिती उजेडात येते. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती आहे. वैष्णवीची नणंद करिश्मा आणि निलेश हे एकमेकांचे मित्र आहेत. तसंच हगवणे कुटुंबाच्या अनेक बाबींमध्ये निलेश कायमच ढवळाढवळ करायचा याची माहिती हगवणेंची मोठी सून मयुरीनं याआधीच दिलेली आहे. मला तरी ऐकण्यातून आलेला आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच, आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला, जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी निलेशवरती अनेक आरोप केले. निलेशकडे शस्त्र परवाना आणि एक शस्त्र आहे. त्याचा वापर करून वैष्णवीचा छळ केल्याची आणि वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत निलेश चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहेत. तर लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईलही निलेश चव्हाणकडे आहे. या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे आहेत. निलेशला पुण्यावरनं नेपाळपर्यंत पळून जाण्यास नेमकी मदत कुणी केली याचाही तपास पोलिसांना करायचा आहे. आणि वैष्णवीच्या बाळाला निलेशनं कोणत्या अधिकारात ताब्यात ठेवलेलं याचाही शोध घ्यायचा आहे. त्यामुळे वैष्णवी मृत्यू प्रकरणातले एक धागेदोरे आता हळूहळू समोर येतात. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित लोकांचा आका नेमका कोण हा प्रश्नही उपस्थित होतोय. आता निलेशच्या चौकशीतनं पुढे येणारी माहिती या संपूर्ण केसमध्ये महत्त्वपूर्ण असेल. गोविंद वाकडे आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या हावरट हगवणेंचं आणखीन एक लालची कृत्य आता समोर आलेलं आहे. फॉर्च्युनर गाडी, 51 तोळे सोनं, चांदीच्या गौराई अशा मागण्या हगवणेंनी केलेल्या होत्या. पण हे तेवढ्यावरच थांबलेले नाहीयेत, तर लेकीच्या घरच्यांना द्यायचा रुखवत आणि त्याची ऑर्डर देखील हावरट हगवणेंनी स्वतः ठरवलेली आहे. या रुखवताची ऑर्डर जालेंद्र चोपेकरांच्या पत्नीला द्यावी असा हट्ट लता आणि करिश्मा हगवणेंनी धरलेला होता. यासाठी कसपटे कुटुंबांकडून 1.5 लाख रुपये लाटल्याचं समोर आलंय. त्यामुळे हावरट हगवणेंची पैशांची भूक किती मोठी होती. या रुखवताचे 1 लाख रुपये चेकद्वारे तर 50,000ची रोख रक्कम दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. तर वैष्णवीच्या आईच्या अकाउंटवरून पेमेंट केल्याचं कसपटेंनी यावेळेला सांगितलंय आणि हे पुन्हा एकदा समोर आलंय.